श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिव चिदंबरांच्या सहवासामध्ये नारायण स्वामींचं वास्तव्य देवलपुरात चालू आहे। असा महासत्संगाबद्दल विवरण चर्चा आपण नारायण स्वामींच्या दिव्य चरित्राचं अवगाहन करताना करतोय। हा खरोखरीच महासत्संग चालू आहे आणि असाच आनंदी आनंद चालू असताना एकदा प्रकार असा घडला। अर्धोदय नावाचं काल वर्णन केलंच होतं। अर्धोदय नावाचा पर्वकाळ जवळ आला। चिदंबर महास्वामीजींनी या पर्वाच्या निमित्ताने स्नानाला आपण सर्वजण मिळून जाऊया, म्हणजे अर्धोदय पर्वकाळ आलेला आहे हे तर एक भाग्याचं लक्षण आहे। हा पर्वकाळ तर आलेलाच आहे, त्यामध्ये स्वतः नारायण स्वामी महाराज आपल्या देवलपुरात आहेत आणि स्वतः चिदंबर दीक्षित स्वामी महाराज। त्या भक्तांना इतका आनंद झाला की अर्धोदय पर्वकाळाच्या निमित्ताने नारायण स्वामींच्या सहवर्तमान शिव चिदंबरांच्या सहवर्तमान आपल्याला नदीत स्नान करायला मिळणार, पर्वकाळात स्नान करायला मिळणार। भक्त मंडळी सर्व अतिशय आनंदित अशी झाली। चिदंबर महाराजांनी पर्वकाळाचं स्नानाचं औचित्य साधून नारायण स्वामींची चर्चा केली। दोघांची चर्चा झाली। चिदंबर स्वामी महाराज म्हणाले, महाराज ऐकून चिदंबर स्वामीजींना म्हणतायत, नारायण स्वामींना म्हणतायत चिदंबर स्वामीजी, महाराज पर्वकाळाच्या निमित्तानं आपण स्नानाला जाऊया, सर्व मंडळी मिळून स्नान करूया। पर्वकाळाला फार मोठं महात्म्य असतं। मागे पण चिदंबर स्वामींच्या चरित्राचं आख्यान करत असताना सांगितलं होतं, वेगवेगळे पर्वकाळ असतात। सिंह राशीला गुरु आल्यानंतर गोदावरीला महापर्वकाळ असतो, उज्जैनला असतो। कन्या राशीला गुरु आल्यानंतर कन्यागत महापर्वकाळ नृसिंहवाडीला चालूच आहे सध्या, सप्टेंबर 2017 पर्यंत। म्हणजे या पद्धतीनं पर्वकाळ चालू असतात। त्या वेळेला त्या त्या नद्यांमध्ये जाऊन, त्या त्या क्षेत्रांमध्ये जाऊन, त्या त्या तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन स्नान दान कर्म पुण्यकर्म करण्याची पद्धत पूर्वापार चालत आलेली। या पद्धतीप्रमाणे विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की दोघही महापुरुषांच्या चर्चा झाली, पण अचानक नारायण स्वामी महाराज म्हणाले, महाराज अर्धोदय नावाच्या या पर्वासाठी आपण सगळ्या भक्तांना बरोबर घेऊन तेवढ्या लांब जायचं, स्नान करायचं, अहो कशाला? नारायण स्वामी जरी यती असले तरी चिदंबर महास्वामीजींचा अधिकार ओळखून होते। हे चिदंबर स्वामी म्हणजे हे गृहस्थी रूप दिसताना, पण हे साक्षात दत्त आहेत, साक्षात शिवस्वरूप आहेत हे त्यांना ठाऊक होतं। मुखातनं शब्द आले, अंतःकरणात गहिवर आला आणि ते म्हणतात, महाराज अहो तुमच्याच चरणाशी सर्व तीर्थ असताना अन्य तीर्थापाशी जाऊन आपण जाऊन स्नान करावं? म्हणाले, हे काही मला पटत नाही। हे शब्द ऐकले आणि चिदंबर स्वामीजी त्यावर म्हणतायत, चिदंबर महास्वामी म्हणतात, यतीश्वरा यतिवर्य तुम्ही यात्रेला जाण्यासाठी निषेध केला आहे, नको म्हणता आहात, मला लक्षात आलं का नको म्हणता येतो। तुमचा जो अभिप्राय आहे न जाण्याविषयीचा तो माझ्या लक्षात आला। वास्तविक दृष्टीनं तस्य कार्य न विद्यते, या न्यायाने तुमचं जे म्हणणं आहे ते योग्यच आहे। तिथं जाऊन काही निराळा पर्वकाळ असं नाही, इथेच आत्ता मोठा पर्वकाळ आहे। हे जरी खरं असलं
तरी लोकशिक्षण देण्याकरता, लोकांना ज्ञान देण्याकरता अशा पर्वकाळामध्ये जाऊन मेषेच गंगा, वृषभेच नर्मदा, मगाशी मी बोलताना बोललो, मेष राशीला गुरु आला की इकडे, वृषभ राशीला आला की तिकडे, ज्या ज्या पद्धतीनं जिथे जिथे पर्वकाळ सांगितलाय तिथे तिथे जाऊन लोकांनी स्नान, दान, कर्म, पुण्य कर्म करावी, हे वळण जर आपण नाही घालून दिलं तर लोकांना लोकशिक्षण कसं मिळेल? म्हणून मी तो म्हणाले उपक्रम आयोजित केला होता, म्हणून मी तो पर्याय ठेवला होता. पण यतिवर्य, तुमची जर इच्छा दिसत नसेल जाण्याची, किती एकमेकांमध्ये ताळमेळ आहे, किती एकमेकांमध्ये सामंजस्य आहे, किती एकमेकांबद्दल प्रेम आहे, तुमची जर म्हणाले इच्छा नसेल तिथं जाऊन स्नानाची अर्धोदय पर्वकाळाला, तर आपण तो बेत रद्द करूया. आपण नको जायला तिकडे. जायला नको हे शब्द ऐकले, मुखातनं शब्द आले, अर्धोदयाला जाण्याचा पर्वकाळाचा बेत रहित केला. पण इथून जवळच थोड्या अंतरावर एक विहीर आहे. कोण म्हणताय? चिदंबर स्वामीजी. इथे एक विहीर आहे म्हणाले. त्या विहिरीवरती अर्धोदय पर्वणी निमित्त आपण स्नान करायला काय हरकत आहे? त्या जवळच्या असलेल्या विहिरीमध्ये जाऊन आपण स्नान करूया म्हणाले. त्याला तुमची काही हरकत नसल्यास, तुमची इच्छा असल्यास आपण तिथे जाऊ. चिदंबर महास्वामीजींचं वचन ऐकल्यावर नारायण स्वामीजींनी विहिरीवर स्नान करायला जाण्यास संमती दिली. आणि हे चिदंबर महाराज, त्यांचे सर्व शिष्य मंडळी, घरातली सर्व मंडळी यांच्यासह स्नानासाठी नारायण स्वामींच्या सहवर्तमान त्या विहिरीपाशी जाऊन पोहोचली. विहिरीपाशी जाऊन पोहोचली आणि आत पाहतात तो काय, विहीर पाहिली, पण विहीर एवढी मोठी विहीर होती, पण त्या विहिरीच्या ठिकाणी पाण्याचा एक थेंबही तिथं नव्हता. दोघांनी एकमेकांच्याकडे पाहिलं, दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि यात्रेसाठी लोटलेली ही एवढी गर्दी, आता तिथेच जायचं रद्द केलंय, बेत रद्द केलाय, इथे विहिरीत स्नान करायचं ठरलंय, पण इथे तर विहिरीत पाण्याचा थेंबही नाही. नारायण स्वामी गालातल्या गालात हसले आणि चिदंबर महाराजांच्याकडे हात जोडून सांगितलं, महाराज, पुढची कृती आता तुमच्याचकडे आहे. तुम्ही साक्षात महादेव आहात, साक्षात शिव आहात. नजरेच्या भाषेत आपलं जे म्हणणं होतं ते मांडलं. काय केलं शिव चिदंबरांनी? शिव चिदंबरांनी आपल्या संकल्प मात्रेने फक्त आई भगवती गंगेला प्रार्थना केली. गम्यते प्राप्यते भगवत पदम येन सा गंगा. त्या गंगा माईचं आवाहन केलं आणि ती गंगा साक्षात त्या विहिरीमध्ये अवतरित झाली. काय काय घडलं पुढं आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.